मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत सखाराम महाराजांचं समाधी मंदिर अंमळनेर येथे. गुरुजी नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव जयप्रकाश विकासदेव, मी पुजारी आहे सखाराम महाराज संस्थान येथे. छान. हां, तर आम्हाला ह्या पूर्ण परिसराबद्दल आपण माहिती द्या. आता आपण इथे आलेलो हे मंदिराबद्दल माहिती द्या. हे महाराजांनी 1817 स्थापन केलेलं विठ्ठल पंचायतने. यात मध्यभागी विठ्ठल, डाव्या हाताला रुक्मिणी माता, उजव्या हाताला राधिका माता आणि गरुड हनुमान, आणि खाली महाराजांवरून नाचली जवळजवळ 250 वर्षापूर्वीची लालजींची मूर्ती आहे. 40 गावाला भजनात महाराजांवरून नाचलेली आहे मध्यभागी. हे विठ्ठल पंचायतने. मध्ये विठ्ठल आहे, डाव्या हाताला रुक्मिणी माता आहे, उजव्या हाताला राधिका माता आहे आणि आजूबाजूला गरुड हनुमान आहे. आणि खालच्या बाजूला जे देव दिसत आहे छत्रीत, चांदीच्या छत्रीत, ते नाचलेले महाराजांवर भजनात नाचलेले लालजी आहे. अच्छा, मूळ सखाराम महाराजांबरोबर सोबत नाचले. आणि आजूबाजूला एक इकडं उजव्या हाताला वडाच्या पानावरती बाळकृष्ण आहे. मार्कंडेय ऋषींना विश्वरूप दर्शन दिलं. ओके. आणि डाव्या हाताला चतुर्भुज कृष्ण आहे, ज्याचं गर्गसंहितेत उल्लेख आहे. ओके. आणि इकडे बाहेर मूळ सखाराम महाराजांची पूजेची समाधी आहे. मूळ महाराजांची पूजेची समाधी आहे ही. हां हां, इकडे ही मी सखाराम महाराजांची पूजेची समाधी आहे. आणि हे जे देव आहेत विठ्ठल रुक्मिणी, हे समाधीचे देव आहे बाळकृष्ण महाराजांनी स्थापन केले 7व्या. अच्छा. हा, 120 वर्षापूर्वी. आणि तिकडे डाव्या दुसऱ्या बाजूला ही गोविंद महाराजांची समाधी. अच्छा, ही गोविंद महाराज. ही गोविंद महाराजांची समाधी आहे. हा, ही गोविंद महाराजांची समाधी, दुसरे सत्पुरुष गादीवरचे दुसरे. हा 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 हा. ही वैष्णव रामानुज गुरु शिष्य परंपरा. त्रेतायुग प्रभू रामचंद्रांपासून एक मंत्र हा याच्यात आलेला. प्रभू रामचंद्र, सीताजी, विश्वसेन, षटकोश, नाथमुनी, पुंडरीकाक्ष, राम मिश्र, यामुनाचार्य, महापूर्णाचार्य, रामानुचार्य हे 11व्या शतकात झाले. आणि त्यानंतर रामानंद 13व्या 14व्या शतकात, संत कबीरांचे गुरु. अच्छा. याच परंपरेतले. आणि नंतर 15व्या 14व्या शतकामध्ये काशीराज महाराज झाले, मुल्लेर परंपरेतले आद्य गुरु. हे वशिष्ठ मुनींचे अवतार. अच्छा. आणि त्यांचे शिष्य उद्धव महाराज, हे प्रत्यक्ष उद्धवाचे अवतार. अच्छा. आणि ती परंपरा अंमळनेरकडे आलेली आहे गुरुमंत्राची. अच्छा. आहे आढावा श्रीनिवास महाराज, असं घ्या. आढावा श्रीनिवास. हे बघा, सखाराम महाराज, श्रीनिवास महाराज. आढावा ती परंपरा महाराजांकडे आलेली. ही परंपरा बघा खाली आलेली आहे. गुरु शिष्य परंपरा इथे पूर्ण डिटेल तपशीलवार आपल्याला दिलेली आहे. ही महाराजांच्या आद्य गुरूंची गुरूंची समाधी लक्ष्मीकांत महाराज. यांचा जन्म 1757 ते समाधी 1806ची आहे. आणि इथली फिरस्ती आणि नियमावली सगळी यांनी आखलेली आहे. आणि इतिहासातले प्रसिद्ध वीर 2 यशवंतराव होळकर यांचे शिष्य होते. अच्छा. आणि सयाजीरावांच्या अगोदर जे गादीवर होते बडोद्याचे फत्तेसिंगराव, ते यांचे शिष्य होते महाराजांचे. छान माहिती मिळालेली आहे. ही संत सखाराम महाराजांच्या पूजेतली अन्नपूर्णा माता आहे. ही महाराजांच्या वैशाख उत्सवाच्या वेळेस याची पूजन असते अगोदर. आणि हिच्या नवसाचा पण अनुभव आहे आमच्याकडे. ही इच्छा पूर्ण करते माणसाची खूप. अन्नपूर्णा ही इच्छा पूर्ण करण्याची पण नवस करते. अरे बाबा, छान छान छान. ह्या कपाटामध्ये
महाराजांच्या पूजेतील हस्तलिखित भागवत ठेवलेले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव हे आपण लॉकमध्ये ठेवलेलं आहे कपाटात, पण हा दुर्मिळ ग्रंथ आहे, हस्तलिखित आहे. महाराजांच्या दैनिक वापरातील हे ग्रंथ सामुग्री आहे. हा संत सखाराम महाराजांचे त्यांच्या हस्ते स्थापन झालेलं दास मारुती आहे. दास मारुती, आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या पायाखाली हे शनीचं हे रूप दिलेलं आहे. 7:30च्या याच्यात विशेष महत्व याच्या पूजनाचं. सखाराम महाराजांच्या काळातला आहे, लेटेस्ट बनवलेला आहे शोकेसमध्ये. अरे वा, छान. श्री संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान अंमळनेर येथे वर्षभरात संपन्न होणारे महोत्सव याची यादी आहे बघा. आपण पॉज करून वाचू शकता. सद्गुरू सखाराम महाराज यांची वास्तव्याची जागा. हे महाराजांचं पलंग आहे झोपण्याचा. वास्तव इथे होता. हे प्रत्यक्ष संत सखाराम महाराजांचा मुकुट आहे हा. नंतर इकडच्या कोनाड्यात महाराजांच्या लग्नातले देव 1773 सालात चोपड्याला लग्न झालं होतं महाराजांचं. त्यांच्या पूजनातले देव विठ्ठल राय रुक्मिणी. नंतर महाराजांनी वापरलेले भांडे ठेवले चौरंगावर. विना तुंबा आहे पाण्याचा, नंतर कासंडी आहे आणि कंदील आहे त्यांचा पितळ्याचा. आणि महाराजांच्या प्रत्यक्ष वापरलेला खडावा आहे पितळी खालच्या बाजूला ठेवलेल्या. आणि त्या बाजूला ज्या पादुका आहेत, छोटी मूर्ती आहे, त्या गोविंद महाराजांच्या आहे वरच्या बाजूला. सद्गुरु प्रेम समाया मन में, सद्गुरु प्रेम समाया मन में, पारावार नहीं गुरु बिन जग में सार नहीं। बंधन से दूजा करे ना जग, बंधन से दूजा कोई पार नहीं, गुरु बिन जग में सार नहीं।
सद्गुरु सकाराम महाराज की जय. आपण सद्गुरु सकाराम महाराज मंदिर अमळनेर येथे आलेलो आहोत. आज चांगला मुहूर्त आहे. 22 जानेवारी अयोध्येत रामलल्लांची स्थापना होत आहे. 550 वर्षानंतर रामलल्ला आपल्या गादीवर विराजमान होत आहेत. अतिशय छान मुहूर्त आहेत. गुरुजी नमस्कार. हे बघा अलभ्य लाभ आहे आपल्याला. प्रत्यक्ष सकाराम महाराजांनी वापरलेल्या या खडावा आहेत बघा. या लाकडी खडावा आहेत आणि त्याच्यावर हा चांदीचा पत्रा लावलेला आहे. अतिशय दुर्मिळ योग आहे. सर्वांनी श्रद्धापूर्वक दर्शन घ्यायचं आहे. जय जय राम कृष्ण हरे. 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 जय जय राम. त्याच्या कार्यालयात आपण आलेलो आहोत. सकाराम महाराज की जय. हे ट्रस्टचं कार्यालय आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार. जय श्रीराम. चांगला योग आहे आज. सद्गुरु सकाराम महाराज की. श्री संत सद्गुरु सकाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान अमळनेर भक्त निवास. बघा हा समोर रथ आहे. या गेटच्या आतमध्ये रथ झाकून ठेवलेला आहे. ते मोठी रथयात्रा निघते. हे भक्त निवास आहे. जग से हट कर गुरु चरणों में. जग से हट कर गुरु चरणों में. गुरु चरणों में जानकी. गुरु चरणों में जानकी. ना टूटे ना टूटे माला. ना टूटे ना. सद्गुरु सकाराम महाराज ट्रस्ट तर्फे इथे धर्मार्थ दवाखाना आहे. हे 4 डॉक्टर्स आहेत. अर्पणा मुठे, मनीषा लाठी, महेश पाटील, राजीव शहा यांची सेवा इथे मिळत असते. धर्मार्थ दवाखाना या ट्रस्टतर्फे. आणि इथे मुलांसाठी शाळा आहे बघा. शैक्षणिक कार्यसुद्धा या आपल्या संस्थेतर्फे चाललेलं आहे.
वरती वारकरी पाठशाळा आहे. वारकरी पाठशाळा आणि इथे वाङ्मय व साहित्य विक्री केंद्र आहे. इथे पोथी, चरित्र, फोटो, ज्ञानेश्वरी, गाथा, माहिती पुस्तिका व CD मिळतील. हे अन्नपूर्णा कक्ष. अच्छा, हे अन्नपूर्णा कक्ष आहे इकडे. हे अन्नपूर्णा कक्ष आहे. ओके, इथे जे आहे भोजन वगैरेचं प्रोव्हिजन इथनं होते प्रसादाची. श्री गंगादेवी व श्री अष्टभुजा माता मंदिर. मंदिर बंद आहे. मंदिर बंद असल्यामुळे आपण बाहेरनंच फोटो घेतो आहोत, व्हिडिओ घेतो आहोत. गंगा माता मंदिर, अष्टभुजा माता मंदिर. बघा, हे बालगोपाल सेवा करतायत, रांगोळ्या काढतायत. पाताळेश्वर महादेव मंदिर. संत सखाराम महाराजांचं समाधी स्थान आहे. सखाराम महाराज की सद्गुरु श्री संत सखाराम महाराज जय 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 श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील श्री सखाराम महाराज संस्थान येथे आमची जी भेट झाली, दर्शन झाले, अतिशय छान झालेलं आहे. विठ्ठल रखुमाई मंदिराचं अतिशय खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला. गुरु महाराजांच्या चरणपादुकांचंही दर्शन झालेलं आहे. विशेष धन्यवाद आपले मंदिरातले ट्रस्टी पुजारी महोदय यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि स्वतःला भाग्यवान समजतो. अशा पवित्र स्थानी
आम्हाला भगवंताने दर्शनाचा योग घडवून आणला. रामकृष्ण हरी. आज 22 जानेवारी 2024 मंगळवारी हा अनमोल योग आमच्या आयुष्यात आलेला आहे. अयोध्येत श्रीराम मंदिरात मूर्तीची स्थापना होत आहे. हे प्रभू रामचंद्रा, संत सखाराम महाराज, तुमचे कोटी कोटी धन्यवाद. राम कृष्ण हरी. फिटी अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, तरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश.